सायबर गुन्ह्यामधील अत्यंत आधुनिक प्रकार जो आहे डिजिटल अरेस्ट, याच्या अंतर्गत एका 71 वर्षीय इसमाला 3,56,60,000 रुपयाला फसवणूक करण्यात आलेलं आहे. हे डिसेंबर महिन्यातील घटना आहे. ज्यांची फसवणूक झालेली आहे तो LIC मध्ये काम करणारे व्यक्ती आहेत, रिटायर झाले. त्यांच्या घरी त्यांच्या खात्यावर असणारी रक्कम जी आहे ती डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून अपहरित केली गेली आहे. याच्यामध्ये त्यांना अंधेरीच्या पोलीस स्टेशनचे सावंत म्हणून अधिकारी बोलत आहेत असं म्हणून, आणि तुमच्या खात्यामध्ये इल्लिगल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि तुमच्या फोन नंबरवरून हॅरेसमेंटचे कॉल गेलेले आहेत अशा स्वरूपाचं त्यांना माहिती देऊन, तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं नाही तर तुम्हाला त्या 10 मिनिटांमध्ये पोलीस घरी येतील, तुमच्या मुलीला त्रास होईल आणि तुम्हाला अधिकची शिक्षा लागेल, हे सगळे धमकी देऊन त्यांना तात्काळ काही कारवाई करायला सांगितली. या बाबतीमध्ये CBIचे पब्लिक प्रॉसिक्युटर बोलत आहेत. अशा खोट्या नावाने काही गोष्टी एका व्यक्तीला त्यामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं, त्याच्याकडूनही धमकी दिली गेली आणि वयस्कर असल्यामुळे आणि अशा स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती नसल्यामुळे त्यांनी ही कुणालाही माहिती न देता त्यांच्या खात्यावरचे पैसे हे वेगवेगळ्या खात्यामध्ये शिफ्ट करण्यात आलेले आहे. या गुन्ह्याचा तपास तात्काळ हा गुन्हा आम्ही दाखल करून घेऊन या गुन्ह्याचा तपास हे सायबर सेल करत आहे. याच्यामध्ये आत्तापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे. पहिले 4 आरोपी जे आहेत ते ज्यांनी या गुन्ह्यामध्ये लागणारे जे सगळ्यात महत्त्वाचे सिम कार्ड आहेत ते सिम कार्ड एका विक्रेत्याकडून 1,500 सिम कार्ड घेऊन दुबई मार्गे कंबोडियाला पाठवले होते. त्या 4 लोकांना अटक केलेली आहे. त्याचबरोबर हे पैसे विक्टिमने ज्यांच्या नावावर ट्रान्सफर केलेले आहेत त्यापैकी 2 अकाउंट होल्डर जे आहेत त्या अकाउंट होल्डरला सुद्धा यामध्ये अटक केलेली आहे, ज्यांनी पुढे पैसे पाठवण्यासाठी मदत केलेली आहे. याच्यामध्ये हे जे अपहरित रक्कम आहे ती डिजिटल करन्सीच्या माध्यमातून USDT माध्यमातून ती पुढील ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. हा आंतरराष्ट्रीय कट आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र सायबर सेल हे आम्हाला मदत करत आहे. याच्याबरोबर सेंट्रल एजन्सीची सुद्धा मदत भविष्यातील तपासामध्ये घेतली जाणार आहे. आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि 22 लाख रुपये आतापर्यंत हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे.